तुम्ही बघत आहात जनमत मराठी। जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज अकोले येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर लोहरे तसेच डॉक्टर कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले येथील न्यायालयामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे अकोले न्यायालयाचे न्यायाधीश अनंता टेंगसे व पर्वतकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मानित करत अकोले न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत टेंगसे व पर्वतकर यांच्या उपस्थितीत अकोले न्यायालयाच्या हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अकोले बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनकर, सचिव ज्ञानेश्वर काकड तसेच अकोला न्यायालयातील वकील न्यायालयातील कर्मचारी वृंद व मोठ्या संख्येने पक्षकार या शिबिराच्या निमित्ताने उपस्थित असल्याचे दिसून आले। यावेळी आलेल्या मान्यवरांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त सरकारच्या विविध स्कीम सविस्तर माहिती, डॉक्टरांनी उपस्थितांना आरोग्याविषयी माहिती देत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी डॉक्टर लोहरे, डॉक्टर कडलक तसेच न्यायमूर्ती पर्वतकर यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीविषयी आपले विचार व्यक्त केले। प्रत्येक गोष्टीला हात घालता येईल। फक्त एक छोटे दोनच गोष्टी सांगते की ओव्हरऑल जे सांगितलेलं आहे त्यामध्ये हेल्थ म्हणजे फिजिकल हेल्थ तुमची महत्त्वाची आणि मेंटल हेल्थ महत्त्वाची। कसं होतं की तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्ही योगा केला पाहिजे आणि मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे। आजकालच्या जगामध्ये कसं होतं की फिजिकल फिटनेस व्यक्तीचा दिसतो, म्हणजे एखादी व्यक्ती फिजिकली फिट आहे म्हणजे असं जरुरी नाही की ती मेंटली फिट आहे। आपण बरेचसे उदाहरण बघतो की बऱ्याच ठिकाणी डिप्रेशनचे बरेचसे जण शिकार होतो की बऱ्याच गोष्टी हे डिप्रेशन कशामुळे की कम्युनिकेशन गॅप। कसं होतं की एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलं आपण फक्त एक म्हणत म्हणजे मागे कोर्टामध्ये पण एक केस घेतलेली की सुसाईड केली आहे एका शिकायला की कसं होतं की कम्युनिकेशन करत नाही। एखाद्या टेन्शन असतं की तुम्ही कम्युनिकेशन करत चला, म्हणजे वर्किंग करताना किंवा तुम्ही घरात बसताना किंवा व्हॉटेवर जे तुम्ही काम करत असाल की तुम्हाला एखादं टेन्शन आलं की तुम्ही ते कम्युनिकेशन करायचं की असं मी जे तुम्हाला आता सांगितलं की कंपल्सरी नाही की व्यक्ती फिजिकली फिट आहे तर तो मेंटली फिट आहे। मेंटली फिट होण्यासाठी कम्युनिकेशन करत चला, तुमचे काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही सांगत चला आणि फिजिकल फिट होण्यासाठी तुम्ही आहार जो खूप जास्त भर दिला गेला आहे की आहार खूप चांगला पाहिजे। ॲक्च्युली कसं आहे की एक म्हण आहे की तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी। आपण काय करतो, आहार व्यवस्थित घेत नाही, स्वतःची काळजी व्यवस्थित घेत नाही, त्यामुळे आपल्याला आपण जेवण व्यवस्थित करत नाही, त्यामुळे आपल्याला जेवणासारख्या गोळ्या खाव्या लागतात। ही आजची फॅक्ट आहे। तर त्यामुळे एवढंच सांगू इच्छिते की तुमची फिजिकल फिटनेस चांगली ठेवा, तुमची मेंटल फिटनेस चांगली ठेवा। या दोन्ही फिटनेस चांगल्या ठेवण्यासाठी तुम्ही योगा करा, प्राणायाम करा, मेडिटेशन करा। बाकी सगळं कव्हर केलेलं आहे। सांगायचं तसं खूप काही आहे पण थोडंसं एक वेळेचं बंधन असल्यामुळे मी माझे दोन शब्द संपवतो। वकील मित्र, खरं तर साहेब माझे मामाच वकील आहेत, त्यामुळे माझा वकिलांचा आणि माझा खूप संपर्क आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो पण मी स्वतः LLB केलेला आहे, त्यामुळे वकिलकी आणि माझा हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे। सुदैवाने सामाजिक जीवन जगत असताना आत्ताच मनकर साहेबांनी सांगितलं का प्रस्तावित केलं। खरं तर मनकर साहेब हे असे व्यक्तिमत्व आहे का विषय कोणताही असो त्यांना एकदा त्याचं आकलन झालं तर ते व्याख्यात्यापेक्षा जास्त बोलू शकतात याची मला खात्री आहे। त्यामुळे आजच्या या निमित्ताने याच्यासाठी अभ्यास असावा लागतो। मुळात कुठल्याही विषयासाठी बोलण्यासाठी अभ्यास असावा लागतो आणि अभ्यासाशिवाय तुम्ही मांडणी करू शकत नाही। त्यामुळे सामाजिक जीवनात वकील साहेब मनकर साहेबांचं तेवढं योगदान नक्की आहे का ते त्या विषयाचं समरसता ठेवून हे करतात। जबाबदारी न्याय